जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात. आदमापूरची माती, बाळूमामांचा आशीर्वाद आणि आठवणीत राहणारा हा प्रवास. या प्रवासात कोण माणसं कधी भेटतील काय सांगता येत नाही. हर्षाच्या लग्नाला जाण्यासाठी आधी गाडीची टाकी फुल केली. चंद्राबाईच्या गाण्याचा ठेका पकडून आम्ही थेट कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालो. सद्गुरू हॉटेलला रात्रीचं जेवण केलं आणि पुढच्याच पंपावर बादल सरांची भेट झाली. येवलेचा चहा पिऊन रात्री 3 वाजता आदमापुरातील भक्त निवासाला मुक्काम केला. अगदी माफक दरात तिथे रूम अवेलेबल होता. सकाळी सगळं आवरून आम्ही सगळेजण बाळूमामांच्या मंदिरात गेलो. 1966 साली ज्यांनी इथे देह ठेवला त्यांची समाधी या ठिकाणी आहे. हजारो भाविक दर्शनाला येत असतात. प्रत्येकाचा अनुभव वेगळा. कोणी मन शांत झालं म्हणतं तर कोणी समस्या सुटली असं म्हणतं. दर्शन घेऊन समोरच असणाऱ्या हॉटेलमध्ये सकाळचा नाश्ता केला आणि थेट लग्नाच्या हॉलवर पोहोचलो. अक्षता कधी पण असू दे, लग्नातलं जेवण महत्वाचं. कार्यकर्त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला, फेटा बांधला, अक्षता टाकल्या आणि भावाचं झालं आता माझं कधी म्हणणाऱ्या या कार्यकर्त्याला गाडीत भरलं आणि थेट आमच्या घरी पोहोचलो. थोडासा पाहुणचार करून अंबाबाईच्या दर्शनासाठी निघालो. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारं हे देवीचं मंदिर. इथं आल्यावर एक वेगळीच एनर्जी मिळते. करवंद खाल्ली आणि रात्रीच्या जेवणासाठी थेट पुण्यात पोहोचलो. हा असा आमचा प्रवास चालायचाच. तुमचं पण लग्न असेल तर नक्की सांगा, आम्ही सगळेजण येतो. बाकी काय, निवांतच.